नमस्कार शेतकरी बांधवांनो, या खास मार्गदर्शनात आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा कृषी अधिकारी मित्र बोलतोय आणि आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाडीबीटीची फवारणी पंप योजना. या योजनेतून तुम्हाला बॅटरीवर चालणारा फवारणी पंप अगदी मोफत कसा मिळवता येईल याची अगदी साधी आणि सोपी माहिती आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता या योजनेची सर्वात भारी गोष्ट काय आहे माहितीये? 100% सबसिडी. होय, अगदी बरोबर ऐकलत. हा बॅटरी पंप 100% अनुदानावर मिळतो. म्हणजेच स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करायची गरज नाही. आपल्या अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच खूप मोठी आर्थिक बचत आहे, नाही का? आज आपण नक्की काय काय बघणार आहोत, तर शून्य खर्चात आधुनिक शेती कशी करायची, या योजनेसाठी पात्र कोण आहे, कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करायचा याची टप्प्याटप्प्याने माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे शून्य खर्चात आधुनिक शेती आणि पारंपरिक पद्धतींमधून अपग्रेड करणं. शेतात काम करताना आपण नेहमी पाहतो, जुन्या पद्धतीने हाताने पंप मारून अक्षरशः पाठ मोडून जाते. खूप वेळ जातो आणि दमछाक होते ती वेगळीच. शिवाय विषारी औषधांचा शरीराशी थेट संपर्क येण्याचा मोठा धोका असतोच. पण हा बॅटरी फवारणी पंप ह्या सगळ्यावरचा एकदम जालीम उपाय आहे. हा पंप एका दिवसात दुप्पट क्षेत्रावर फवारणी करतो, वजनाला एकदम हलका असतो आणि रसायनांपासून आपलं सुरक्षित अंतरही राखलं जातं. म्हणजे मजुरीचे पैसे तर वाचतातच, पण आपल्या आरोग्याचंही रक्षण होतं. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. या योजनेसाठी नक्की कोण पात्र आहे आणि अर्जदारांसाठी महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत? बघा, इथे काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे वैध शेतकरी ओळखपत्र, ज्याला आपण ॲग्रीस्टॅक म्हणतो, ते असणं आणि जमिनीची मालकी सिद्ध करणारा 7/12 उतारा असणं. या अगदी बेसिक अटी आहेत. यात कोणतीही तडजोड चालत नाही. तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. आणि लक्षात घ्या, याआधी तुम्ही या विशिष्ट फवारणी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या अटी पूर्ण होत असतील तर तुम्ही नक्कीच पात्र आहात. आता इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे. ही योजना लॉटरी सिस्टम म्हणजे सोडत पद्धतीवर चालते. याचा अर्थ असा की तुम्ही अर्ज केला म्हणजे लगेच उद्याच्या उद्या पंप मिळेल असं नाही. तुमचा अर्ज एका मोठ्या प्रक्रियेत जातो आणि तिथून कम्प्युटरद्वारे चिठ्ठ्या काढून म्हणजे ड्रॉ काढून लाभार्थ्यांची निवड होते. त्यामुळेच लवकरात लवकर अर्ज करणं कधीही फायद्याचं. आपला तिसरा विभाग आहे आवश्यक कागदपत्रे. म्हणजे अर्ज करण्यापूर्वी आपल्याला काय काय तयारी करावी लागेल. ऑनलाईन पोर्टल उघडण्यापूर्वीच काही कागदपत्र तुमच्या टेबलावर अगदी तयार असली पाहिजेत. कोणती? तर अधिकृत जमीन मालकीसाठी 7/12 आणि 8 उतारा, ओळखीसाठी आधार कार्ड आणि शेतकरी आयडी, सबसिडीचे पैसे जमा होण्यासाठी बँक पासबुकची स्पष्ट झेरॉक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर, कारण त्यावरच OTP आणि सगळे मेसेज येणार आहेत. ही फाईल आधीच तयार ठेवली की अर्ज भरताना अजिबात गडबड होत नाही. चला, आता चौथा विभाग पाहूया. टप्प्याटप्प्याने अर्ज प्रक्रिया आणि महाडीबीटी पोर्टलचा वापर कसा करायचा. हे बघा, ऑनलाईन अर्ज करणं अजिबात अवघड नाहीये. आपण 4 सोप्या टप्प्यात हे समजून घेऊ. सर्वात आधी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करा आणि लॉग इन तयार करा. त्यानंतर लॉग इन करून डॅशबोर्डवर कृषी विभाग निवडा. तिथे कृषी यांत्रिकीकरण या मेनूमध्ये जाऊन बॅटरी संचालित फवारणी पंप हा पर्याय निवडायचा आणि मगाशी सांगितलेली सगळी कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायची. आणि शेवटचा टप्पा म्हणजे थोडंसं शुल्क भरायचं आणि पावती नक्की सेव्ह करून ठेवायची. झालं. आता मी मगाशी ज्या शुल्काबद्दल बोललो त्याकडे थोडं लक्ष देऊया. ऑनलाईन अर्ज पूर्ण करताना एकदम शेवटी फक्त ₹23.60 एवढं नाममात्र शुल्क भरावं लागतं. हे ऑनलाईनच भरायचं असतं. हे तुम्हाला आधीच माहीत असल्यामुळे फॉर्म भरताना शेवटी कोणताही गोंधळ उडणार नाही. आणि आता आपला शेवटचा आणि 5वा विभाग. ह्या सामान्य चुका टाळा. यशस्वी अर्जासाठी या काही खास टिप्स आहेत. तुम्हाला माहिती आहे, अधिकारी म्हणून आम्हाला बऱ्याचदा शेतकऱ्यांचे अर्ज नाईलाजाने नामंजूर करावे लागतात. त्याची कारणं काय असतात? तर कागदपत्रांचे अस्पष्ट किंवा न वाचता येणारे फोटो अपलोड करणं, जुना किंवा मुदत संपलेला 7/12 उतारा देणं, बँक पासबुकची चुकीची माहिती भरणं किंवा बंद असलेला मोबाईल नंबर देणं ज्यावर मेसेजेस येत नाहीत, आणि हो, अनिवार्य असलेली शेतकरी आयडी नोंदणीच न करणं. जर तुम्ही या चुका आधीच टाळल्या तर तुमचा अर्ज पहिल्याच झटक्यात मंजूर होईल, हे नक्की. जाता जाता एक अगदी महत्त्वाची आतली माहिती देतो.
तुम्ही जे कागदपत्रांचे फोटो किंवा फाईल्स अपलोड करता त्या नेहमी क्लिअर आणि स्पष्ट असल्या पाहिजेत. शक्यतो चांगल्या दर्जाच्या PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्येच त्या असाव्यात. फाईल स्पष्ट असल्या की आमचं काम सोपं होतं आणि तुमच्या अर्जाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना अगदी वेगाने होते. तर मंडळी, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर आता एकच प्रश्न उरतो. आजचं अपलोड करण्यासाठी तुमची सगळी आवश्यक कागदपत्र आणि ओळखपत्र पूर्णपणे तयार आहेत का? जर सगळी तयारी झाली असेल तर आता अजिबात वेळ घालू नका. लगेच महाडीबीटी पोर्टलवर जा आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपला अर्ज दाखल करा. या मोफत फवारणी पंपाच्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ आहे. चला तर मग लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड द्या.